आजरा शहरात सध्या सुरू असलेल्या विविध विकास कामांमुळे धुळीचे साम्राज्य पसरले असून याचा मोठा फटका बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना आणि नागरिकांच्या आरोग्याला बसत आहे. दुकानात आणि दुकानांच्या साहित्यावर धूळ बसून नुकसान होत आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आजरा शहर एकसंघ व्यापारी असोसिएशनच्या वतीने आजरा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अशोक अण्णा सराटी आणि उपनगराध्यक्ष सौ डोंगरे यांना निवेदन देण्यात आले. धुळीमुळे व्यवसायाचे नुकसान आणि आरोग्याचे प्रश्न निवेदनात नमूद करण्यात आले आहेत. सध्या आजरा शहराची रस्त्याची कामे, पाणी योजना, पाईपलाईन आणि गटारींची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. सर्वत्र खुदाई झाल्यामुळे वातावरणात धुळीचे प्रचंड प्रमाण वाढले आहे. याचा थेट परिणाम बाजारपेठेतील दुकानांमधील साहित्यावर होत असून व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच सततच्या धुळीमुळे श्वसनाचे विकार, सर्दी खोकला यासारखे आजार वाढले असून नागरिक आजारी पडत असल्याचेही असोसिएशनने निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावरील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी नगरपंचायतीच्या वतीने दिवसातून 2 ते 3 वेळा पाण्याचे टँकर मारण्यात यावेत, अशी मागणी व्यापारी असोसिएशनने निवेदनातून केली आहे. त्याचप्रमाणे मुख्य बाजारपेठेतील रस्ता लवकरात लवकर करावा, अशीही मागणी नागरिकातून होताना दिसत आहे. यामुळे नागरिकांना आणि दुकानदारांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी निवेदन देताना व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष महेश नार्वेकर, उपाध्यक्ष YG इंजल, सचिव राजेश विभूते, खजिनदार संजय हरेर, सचिन इंदुलकर, वृषाली हुक्केरी, मल्लिकार्जुन तेरणे, महांतेश गुंजाटी, दाऊदसाहेब लमतुरे, सदस्य बाळू पाचवडेकर, अश्विन डोंगरे, समीर चांद, गिरीश पाटील, अभिजित रांगणेकर, शरीफ खेडेकर, सामाजिक कार्यकर्ते आदी जण उपस्थित होते. तारा न्यूजसाठी प्रतिनिधी हसन तकीलदार, आजरा.